जरा तू स्क्रोल करायचा अंत थांबव. नाही खरंच थांबव, आत्ताच्या आत्ता थांबव. जर हे ऐकायची हिंमत नसेल ना तर स्क्रोल कर, व्हिडिओ स्क्रोल कर. कारण मी आत्ता जे बोलणार आहे ना ते ऐकून तुझ्या डोक्यातली शांत झोप उडणार आहे. नाही खरंच उडणार आहे. तुझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट बोलणार आहे मी. मला एक प्रामाणिकपणे गोष्ट सांग. जर समजा मी तुला जगातली सगळ्यात महागडी रेसिंग कार दिली, पण त्या गाडीला मी पुढून आणि मागून दोन्ही बाजूनी एका मजबूत लोखंडी साखळीने एका खांबाला बांधली आणि मी तुला सांगितलं की भाई आता गाडी चालू कर आणि फुल ॲक्सिलेटर दे, काय होईल रे? फक्त टायर घासतील आणि धूर निघेल, बरोबर ना? पण गाडी जागची 1 इंच सुद्धा हलणार नाही. उलट इंजन गरम होऊन तिथंच पेट घेईल गाडी, बरोबर ना? नीट ऐकून घे, तुझ्या कामाची गोष्ट आहे. पण आज वयाच्या 25 ते 30 दरम्यान असणाऱ्या आपल्या मराठी पोरांचं काय चालू आहे माहिती आहे का? प्रत्येकाच्या आतमध्ये एक भयंकर टॅलेंट असतं. कोणाला फोटोग्राफी करायची असते, कोणाला एखादा बिझनेस करायचा असतो, कोणाला स्वतःचं एक वेगळं काहीतरी पॅशन फॉलो करायचं असतं. पण मग हा समाज आणि नातेवाईक भाईंच्या गळ्यात साकळ्या बांधतात. कसं? मी सांगतो. अरे आता 25 झालायस, कधी सेट होणार? एखादी साधी नोकरी धर, लग्न कर, पोरं बाळ कर, आयुष्य सेट कर. आणि मग भाई काय करतात? स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटतात. ती भारी रेसिंग कार खांबाला बांधून ठेवतात आणि एखाद्या 9 ते 5च्या फालतू नोकरीत स्वतःचं इंजन जाळत बसतात. ऐसा नाही चलेगा मेरे भाई, ऐसा नाही चलेगा. याला काही लाईफ सेट होणं नाही, याला जिवंतपणे स्वतःच्या स्वप्नांचं मयत काढणं म्हणतात. मला एक प्रामाणिकपणे सांग भाई, ज्या समाजाला खुश करण्यासाठी तू तुझा छंद, तुझं पॅशन मारून टाकलंस ना, उद्या वयाच्या 40व्या वर्षी जेव्हा तू स्वतःचा चेहरा आरशात बघशील ना, तेव्हा तुला स्वतःची लाज वाटेल. लाज. तुला आठवेल की अरे मला ते करायचं होतं पण मी लोकांसाठी थांबलो. तेव्हा ते तुला टोमणे मारणारे तुझे नातेवाईक आणि तो समाज तुझं गेलेलं बालपण आणि तुझी स्वप्न परत आणून देणार आहेत का? समाजाच्या या साच्यात बसणं बंद कर बाय. प्रत्येकाच्या जन्माचा उद्देश काय फक्त लग्न करणं, लोन काढणं आणि EMI भरत बसणं एवढाच नसतो. तुझ्या मनात जर एखादी ठिणगी असेल ना तर तिला आग बनवू दे. नोकरी करत असशील तर कर, पण तुझ्या स्वतःच्या स्वप्नांना रोज अर्धा तास तरी देत जा. ज्या दिवशी तू स्वतःच्या मर्जीने जगायला शिकशील ना, त्या दिवशी तुला कोणत्याही साखळीची भीती वाटणार नाही. दुसऱ्याच्या नियमांवर स्वतःचं आयुष्य जगणं बंद कर बाय. नाही खरंच बंद कर. आयुष्य एकदाच मिळतं. लोकांच्या नाकाचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांचा विचार केलेला कधीही चांगला. माइंडसेट तर तुला बदलावं लागेल बघ. त्या साखळ्यात तोड बाहेर, तोड. स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव.